लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भक्त गर्दी करताना आपल्याला दिसतायत। लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते। मुंबईतली ही दृश्य आपण बघू शकतोय। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होण्यासाठी सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त येत असतात। फक्त मुंबईतलेच नाही, फक्त मुंबईकर नाही तर राज्यभरातून गणेश भक्त या ठिकाणी येतात। देशभरातून सुद्धा गणेश भक्त येतात आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होत असतात। कारण लालबागचा राजा जो जगप्रसिद्ध आहे, ज्याचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी गणेश भक्त गर्दी करतात। मग त्याच्यामध्ये सेलिब्रिटीज असतील, राजकीय मंडळी हेही येत असतात। आणि आता तर निरोपाचा दिवस आलेला आहे, निरोपाची वेळ आलेली आहे, त्यामुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने हे गणेश भक्त इथे जमलेले आहेत। आणि दुसरीकडे दृश्य आहेत गिरगाव चौपाटीवरची। गिरगाव चौपाटीवर गणेश भक्त येताना दिसत आहेत। आपल्या घरच्या बाप्पाला घेऊन ते या ठिकाणी येत आहेत। आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे पूजा केली, सेवा केली आणि त्यानंतर आज निरोप दिला जातोय, विसर्जन केलं जातंय। आणि त्यावेळेला मोठ्या संख्येने घरगुती गणपती बाप्पा असतील किंवा सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्ती सुद्धा या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत। मात्र प्रचंड जनसागर हा गणेश भक्तांचा, मोठ्या संख्येने गणेश भक्तांचा लोंढा हा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्यांच्यासोबतच देखण्या अशा मूर्ती सुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पाच्या येताना दिसत आहेत। मात्र ही वेळ आहे आता विसर्जनाची, निरोप दिला जाणार आहे गणपती बाप्पाला, त्यामुळे जड अंतकरणानं पावलं ही थोडीशी जड झालेली आहेत। आणि अशा स्थितीमध्ये हे सर्व गणेश भक्त पुढे चालताना दिसत आहेत। दरम्यान ही दृश्य आपण बघितली तर या ठिकाणी भव्य दिव्य अशी ही मूर्ती आहे गणपती बाप्पाची। आणि ही मूर्ती आता पुढे गिरगाव चौपाटीवर मार्गस्थ होणार आहे। गिरगाव चौपाटीपर्यंत खरं तर पोहोचलेली आहे, मात्र मूळ जे ठिकाण आहे जिथं विसर्जन केलं जातं त्या ठिकाणी पोहोचेल थोड्याच वेळामध्ये। दरम्यान ही दृश्य आपण बघतोय, या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय, सुरक्षा यंत्रणा आपल्याला सज्ज असल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे भक्तांचा हा लोंढा, गणेश भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत। आपले घरगुती बाप्पा घेऊन सुद्धा ते येत आहेत, गणेश मूर्ती घेऊन येत आहेत। तर बरेचसे गणेश भक्त हे आपल्या मंडळाच्या बाप्पाला घेऊन या ठिकाणी येताना दिसून येत आहेत। भव्य दिव्य अशा या मूर्ती ज्या संपूर्ण मुंबईमध्ये विराजमान झालेल्या होत्या 10-11 दिवसांपूर्वी। 10-11 दिवस या लाडक्या बाप्पाची सेवा करण्यात आली होती। गणेश भक्त मोठ्या संख्येने दर्शन घेत होते, आशीर्वाद घेत होते, आपलं जे म्हणणं आहे ते बाप्पाकडे मांडत होते। मात्र आज दिवस आहे तो निरोपाचा, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप या ठिकाणी देण्यासाठी सर्व गणेश भक्त हे गर्दी करताना दिसतात। दरम्यान लालबागच्या राजाची दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत। याही ठिकाणी मोठ्या संख्येने गणेश भक्त हे या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि ही विसर्जन मिरवणूक दुपारच्या सुमारास निघाली आहे। पहाटे ही विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचणार आहे, पण तोपर्यंत ही गर्दी अशीच असेल। हा जो सागर आहे गणेश भक्तांच्या गर्दीचा तो अशाच पद्धतीनं ओसंडून वाहणार आहे। ही गर्दी अशाच पद्धतीनं उसळलेली असेल। दरम्यान लालबागच्या राजाचं हे रूप आपण बघू शकतोय। दरम्यान पुण्यातील 5 मानाच्या गणपतींचं विसर्जन झालं आहे, तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। कसबा गणपती पहिला मानाचा गणपती आणि गणपती बाप्पाचं कसबा पेठ इथल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं होतं तेव्हाची दृश्य। तर दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी इथल्या गणपती बाप्पाचंही विसर्जन या ठिकाणी मनोभावे करण्यात आलं आहे। आणि तिसरा मानाचा गणपती तो म्हणजे गुरुची तालीम, याही गणपती बाप्पाचं इथं भावपूर्ण वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आलंय। तर चौथा गणपती आहे तुळशीबाग गणपती, याही गणपती बाप्पाचं इथं विसर्जन करण्यात आलं आहे। विसर्जन तलावावर हे सर्व गणेश भक्त बाप्पाला घेऊन आले होते आणि त्या ठिकाणी विधिवत विसर्जन करण्यात आलं आहे। तर 5वा मानाचा गणपती पुण्याचा केसरीवाडा गणपती आणि याही गणपती बाप्पाचं विसर्जन तलावावर भावपूर्ण वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आलं आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भावपूर्ण वातावरणामध्ये आपल्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला। दरम्यान ही थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत गिरगाव चौपाटीवरची, ज्या ठिकाणी
सर्वच गणेश मंडळांच्या मुंबईमधील जे सार्वजनिक गणेश मंडळ आहेत त्यांच्या मूर्ती, गणेश मूर्ती आकर्षक सुबक अशा या मूर्ती या ठिकाणी येताना दिसत आहेत। दरम्यान ही दृश्य आहेत पुण्यातली 5 मानाच्या गणपतींचं विसर्जन झालंय आणि लालबागच्या राजाची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। लालबागच्या राजा पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय। भक्तांची प्रचंड गर्दी आहे। तर लालबागच्या राजाचं हे रूप आपण बघतोय लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी भक्त करत असतात। पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी मोठी गर्दी असते आणि आज आहे विसर्जनाचा दिवस, निरोपाचा दिवस, त्यामुळे ही गर्दी प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान इथं जे लाईट्स लागलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं एक सुंदर अशी ही मूर्ती रेखाटण्यात आलेली होती, 10 दिवसांपूर्वी विराजमान झालेली होती आणि आज ही मूर्ती निघालेली आहे गणपती बाप्पाची विसर्जनासाठी। त्यावेळेला अधिकच खुलून अशी ही मूर्ती दिसतेय। हे बाप्पाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये सामावून ठेवावं अशी काहीशी भावना गणेश भक्तांची पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।